कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, तर कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून प्रयत्न महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शॉर्ट नका, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल तुम्ही असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून जर वेलकम बटन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो. करू शकता कांदा भाव संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहे. समितीच्या नाकाने कांदे सोडण्याचा सरकारचा उपद्व्याप काय ते संदर्भातील महत्त्वाची बातमी करू शकता. कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर ठोस आर्थिक उपाययोजनाची अपेक्षा असताना राज्य सरकारने केवळ समिती नेमून त्याची बोळवण केल्यामुळे उत्पादकात संताप उफाळला आहे. समिती आड लपवण्याचा पवित्रा सरकारने घेतल्याचा आरोप करत कांदा उत्पादकांच्या जखमेवर पुन्हा मीठ चोळले गेले अशी भावना शेतकरी संघटनांनी व्यक्त केली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार कांद्याचे बाजारभाव प्रति क्विंटल 700 ते 900 रुपयापर्यंत कोसळल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात गर्तेत सापडला आहे. चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात कांद्याला किमान हमीभाव व तातडीचे अनुदान हे दोन मुद्दे पुढे आले. त्यावर काहीतरी ठोस घोषणा होईल अशी अपेक्षा असताना राज्य सरकारने उत्पादकांना पुन्हा एकदा त्रिसदस्यीय सचिवस्तरीय समितीची मात्रा दिली आहे. समिती झाल्या उदंड, प्रश्न जैसे तेच. कांदा प्रश्नावरील तोडग्यासाठी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव आणि पणन विभागाचे सचिव यांच्या समितीला 3 महिन्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मात्र कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकारने यापूर्वी अनेक समित्या नेमल्याचा इतिहास आहे. त्यामुळे समित्यांच्या माध्यमातून सरकार केवळ वेळ मारून नेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. धन्यवाद. अहवाल थंड बस्त्यात. नाफेड आणि NCF मार्फत राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ होणाऱ्या खरेदीवर लक्ष ठेवण्यासाठी सहकार विभागाने नेमलेल्या दक्षता समितीच्या कामकाजातील गोंधळ समोर आला आहे. या समितीचे अहवाल गेल्या 9 महिन्यात जाणीवपूर्वक दाबून ठेवण्यात आले आहे. प्रहारचे नेते निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांना कानावर ही बाब घातली अशी माहिती बैठकीत उपस्थित सूत्रांनी दिली आहे. धन्यवाद. लक्ष्मी.